हॅलो नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा इकडे ना 4 टक्स ब्लाऊज कट करायचं आहे आपल्याला। बघू शकता तुम्ही, खूप छान अशी मस्त मी फोल्ड केलेली अस्तरची। आणि ना बघा हे मेन साडीचं ब्लाऊज पीस आहे आणि हे अस्तर आहे। तर चला इकडे मी शोल्डर घेते 5.5 आणि मुंडा घेते 6। सिंपल ब्लाउज कटिंग आहे, आपण डेली यूज करतो त्या साडीचं आहे। जास्त हेवी साडी नाही आहे, नॉर्मल एकदम सॉफ्ट साडी आहे आणि त्याचं ब्लाऊज आहे। आणि हा पुढचा गळा घेतला मी 6.5 घेतला आहे आणि रुंदी जी आहे ना ब्लाऊजची गळ्याची ती 2.5 घेतलेली आहे। आणि हा मुंडा आहे ना हा 6 घेतला आहे। आणि इकडे ना मी जी ब्लाऊजची फिटिंग आहे ती 9ची घडी एक आलेली आहे तर ही आणि 2 इंच एक्स्ट्रा इथे फिटिंगसाठी आपण घेतोय। आणि कमरेची फिटिंग आहे 8.5, म्हणजे एक घडी 8.5ची येते। कमरेची फिटिंग आहे 34 बरोबर ना, आणि छातीची फिटिंग आहे 36। तर त्याच्यानुसार 36 आहे तर 36मधून 4 भाग केलं तर एक भाग येतो 9चा। तर मग इथं 9 घेतलेले 2 इंच एक्स्ट्रा घेतले फिटिंगसाठी। बघू शकता खूप छान आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगते परत एकदा। बघा शोल्डर घेतलं आहे 5.5, इथं लिहून दिलं आहे ते तुम्हाला। मुंडा घेतला आहे 6, ते पण बघू शकता 6 लिहिलं आहे इथं। हा पुढचा गळा घेतला आहे लांबीला 6.5 घेतला आहे गोल राऊंडमध्ये। आणि रुंदी जी आहे ना ती 2.5 घेतलेली आहे। आणि जी छातीची फिटिंग आहे ना ती 36 आलेली, त्याच्यामधून एक घडी 9ची केलेली। बघू शकता खूप छान असं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते। आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं इथं फिटिंगसाठी। 1.5 घेता कोणी 1 पण घेतं, पण मी 2 घेते कारण कसं आपल्या ब्लाऊज काही आपण 1 महिना नाही वेअर करत, काही टायमाला 1 वर्ष आपण महिन्याने 2 महिन्याने वेअर करतो, मग ते आपल्याला ढिल्लं फिट होतं। मग त्याच्यासाठी एक्स्ट्रा ही शिलाई घेतलेली बरं जास्त 2 इंचाची, म्हणून मी इथं 2 इंच घेतलेले। आणि बघा कमरेची फिटिंग 34 आहे तर त्याच्यातून एक घडी येते 8.5ची। तर आणि बघा 1.5 इंच इथं एक्स्ट्रा घेतलेलं आहे मी जास्तीचा कपडा। आणि बघा इथं अर्धा इंच जास्तीचा घेतला, इथं अर्धा इंच कमीचा घेतला, कारण कमर आपली कमी राहते, छातीचा भाग थोडा जास्त राहतो, त्याच्यामुळे इथं अर्धा इंच जास्त घेतलेली। आणि बघा आता छान असं मस्त मी तुम्हाला ड्रॉ करून समजावून एकदम सोप्या सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे। बघू शकता। आणि इकडे बघा मी आता हे ना थोडंसं असं कट करून घेऊ एक्स्ट्रा जो कपडा राहतो तो। आणि बघा छान असं मस्त कट करून घेतलं। आणि इकडे ना शोल्डर आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट वेगळा करायचा आहे आपल्याला इथं, कारण मी बॅक पार्ट फ्रंट पार्ट दोघं 7मध्येच कटिंग करते। ते तुम्ही बघू शकता। बघा हा बॅक पार्ट झाला, साईडला ठेवते आता। आणि हा फ्रंट पार्ट तो पहिले आपण व्यवस्थित तुम्हाला मी ड्रॉ करून समजावून सांगते। आणि जे माप घेते ना ते पण तुम्हाला आता आहे ना मध्येच कट करून घेऊ, कारण पुढे हुकचं ब्लाऊज आहे, म्हणजे 2 आपलं पार्ट होतील। आणि बघा इकडे मस्त काही मी तुम्हाला माप घेऊन दाखवते। मी खूप सारे असे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, पण प्रत्येकजण प्रत्येक व्हिडिओ बघत नाही, त्याच्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि माप घेऊन लिहून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। कमसे कम 100, 1000, 20 म्हणजे खूप साऱ्या पब्लिकमधून 1-2 जण व्हिडिओ बघतो असं काही नाही। आणि प्रत्येकाला शिलाईची आवड नाही राहत त्याच्यामुळे। आणि जर ज्याला शिलाईची आवड राहते ना तर तो नक्की व्हिडिओ पूर्ण बघून लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज। बघा मी तुम्हाला हे पण समजून सांगते। बघा हे जे अंतर आहे 3.5 घेतलेलं आहे, तो पहिला टक्स घेतला आहे, म्हणजे पहिला टक्सचं जे अंतर आहे ना 3.5 आहे आणि त्याचं लांबी आहे 4। बघू शकता 4.5 बी घेता आपण, एक कस्टमरचं हाईटनुसार आपण घेऊ शकतो। जास्त हाईट राहिली तर 4.5 घेऊ शकतो, कमी हाईट राहिली तर 4 घेऊ शकतो। आणि जे दुसरा टक्सचं जे अंतर आहे ना ते पण 2 घेतलं आहे, बघा इथं लिहून दाखवलेलं। हा तिसरा टक्स, याचं बी जे मधलं अंतर आहे ना 2 घेतलेलं आहे, हा बघा। आणि हा चौथा टक्स, त्याचं बी अंतर 2ने मस्त असा गोल राऊंड शेप आलेला आहे। फ्रंट पार्ट एकदम छान असं मस्त तुम्हाला रेडी करून दाखवलेलं आहे मी, बघू शकता। आणि बघा आता बॅक पार्ट घेऊ। आणि आता इकडे बघा बॅक पार्ट घेतलेला आहे, तर त्याची जी खालून मी माप घेते ते 3 आहे। आणि मटका गळा घेतला आहे छान असा मस्त, बघा छान असा मस्त राऊंड ड्रॉ केलेला आहे मी। मला ड्रॉ काही जास्त येत नाही, पण खूप
प्रयत्न करते करायचा आणि प्रयत्न केल्याने खरंच यश मिळतं असं आहे. बघा ही जी रुंदी आहे ती 3 घेतलेली, हे जो राऊंड आला ह्या 4 वरती घेतलेला आहे आणि याचं जे राऊंडची जी अंतर आहे ना हे 1.5 वरती घेतलेलं आहे. आणि बघा खूप छान असा मस्त राऊंड आलेला आहे बघू शकता. आणि हा पाठचा मागचा टक्स आहे ना हा 5 इंच अंतरावरती ठेवायचा आहे. आणि बघा इकडे हे ना 4 4.5 वरती आपल्याला हा टक्स द्यायचा आहे. बघा छान असं मस्त बॅक पार्ट मी तुम्हाला एकदम छान कटिंग करून दाखवते. तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा छान असा मस्त मटका गळा मी तुम्हाला कट करून ओपन पण करून दाखवते. बघा किती सुंदर आला आहे ना बघू शकता. सिंपल ब्लाऊज आहे खूप छान असं मस्त. बघा तुम्ही छान झालं ना. तर बघा आणि स्लीव आहे. आता तुम्ही बघा बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकदम छान असं मस्त तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजावायचा प्रयत्न केलेला आहे. आणि स्लीव आहे मला हे ना थोडं मध्येच काही आत्री होती त्याच्यामुळे मी स्लीव वेगळी कट करून घेतलेली आहे. मला तुकडे जोडावे लागणारे बघू शकता तुम्हाला ते पण दाखवते मी. त्याच्यामुळे याचं काही तुम्हाला जास्त शेअर नाही केलं. ही ना 12ची स्लीव आहे तर शिवून ती 11 यायला पाहिजे बघू शकता जर. आणि बघा मी तुम्हाला ते पण परत दाखवते. या साडीचं आहे ना सेम असं याचं अस्तर आहे आणि मला आता याचं हे करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ. आणि बघा सेम माझं दुसरं तसं झालेलं आहे बघू शकता. ह्याचं बी कट केलेलं आहे मी. किती सारे ब्लाऊज कट केले ते पण मी तुम्हाला दाखवते. बघा हे दुसरं हे. आणि असे माझे काही रोजचं काम चालूच राहतं बघू शकता. किती सारे असे ब्लाऊज कट केलेले आहे मी. तुम्ही म्हणणार की बापरे किती कट केले. आज स्टिचिंग करायला टाईम मिळतो की नाही माहीत नाही पण इतके सारे मी ब्लाऊज कट केलेले बघू शकता. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.